नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्योत्स्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण इयत्ता 8वीच्या वर्गाची सामान्य विज्ञान या विषयाची प्रथम सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत. ही प्रश्नपत्रिका एकूण 50 गुणांची आहे आणि वेळ हा 2 तासाचा देण्यात आलेला आहे. तुम्हाला जर 8वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 8वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे. ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा. प्रश्न पहिला अ, कंसातील योग्य शब्द निवडून रिकाम्या जागा भरा. 5 गुणांसाठी आहे हा प्रश्न. कंसात उत्तरे देण्यात आलेली आहे. योग्य उत्तर निवडून तुम्हाला रिकामी जागा पूर्ण करायची आहे. पहिले विधान आपण उत्तरांसहित वाचू. शुद्ध सोने चकाकी असते. 2. दूध हे कलिलचे उदाहरण आहे. 3. अणु हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. 4. भूप्रदूषणामुळे पाणी प्रदूषणाचा धोका वाढतो. आणि 5. महासागराच्या तळाशी भूकंप झाल्यास सुनामी येऊ शकतो. प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 5 गुणांसाठी आहे हा प्रश्न. 1. सहसंबंध लिहा. स्वाईन फ्लू विषाणू, क्षयरोग जीवाणू. 2. विसंगत घटक ओळखा. दूध, लिंबाचा रस, कार्बन, पोलाद. यातील विसंगत घटक आहे कार्बन. तिसरा प्रश्न. सत्य की असत्य ते लिहा. समस्थानिकांचा उपयोग कर्करोगाच्या उपचारासाठी केला जातो. सत्य. प्रश्न क्रमांक 4. उदाहरणे द्या. सायुत स्नायू, पारेश, अमागलम. प्रश्न 5. मी कोण ओळखा पाहू. आम्ही कुजलेल्या सेंद्रिय पदार्थांवर उपजीविका करतो. बुरशी. प्रश्न 2. अ, योग्य जोड्या जुळवा. 5 गुणांसाठी आहे. अ स्तंभ आणि ब स्तंभ देण्यात आलेला आहे. सेंटरमध्ये उत्तराचा पर्याय लिहायचा आहे. 1. धातू, त्याचा ड पर्याय बरोबर आहे चकाकी. 2. अधातू, त्याचा अ पर्याय बरोबर आहे उष्णतेचे दुर्वाहक. 3. वनवा, त्याचा ब पर्याय बरोबर आहे वन्यजीवांचा नाश. 4. हवा, त्याचा क पर्याय बरोबर आहे मिश्रण. आणि 5. विषाणू, त्याचा ई पर्याय बरोबर आहे बॅक्टेरियोफेज. प्रश्न दुसऱ्यातील ब प्रश्न. एका वाक्यात उत्तरे द्या. 5 गुणांसाठी 5 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. प्रश्न पहिला. आदिजीवांमधील प्रचलनाचे अवयव. छदमपाद, रोमके, कशाभिका किंवा पक्ष्माभिका. प्रश्न दुसरा. दुधाची शुद्धता ओळखण्याचे उपकरण कोणते. उत्तर. दुधाची शुद्धता ओळखण्याचे उपकरण लॅक्टोमीटर आहे. प्रश्न क्रमांक 3. निकेल कॅडमियम घटाची एक वैशिष्ट्ये लिहा. उत्तर. निकेल कॅडमियम घट पुन्हा प्रभारित करता येतो. प्रश्न क्रमांक 4. अणुकेंद्रकात कोणते मूलकण असतात. उत्तर. अणुकेंद्रकात प्रोटॉन व न्यूट्रॉन हे मूलकण असतात. प्रश्न 5. सोडियम क्लोराईडचे रेणुसूत्र लिहा. NaCl. प्रश्न 3. अ, शास्त्रीय कारणे लिहा. 6 गुणांसाठी 3 शास्त्रीय कारणे लिहायची आहेत. प्रत्येक प्रश्नाला या ठिकाणी 2 गुण मिळतील. प्रश्न पहिला. अणूचे वस्तुमान त्याच्या केंद्रकात एकवटलेले असते. उत्तर. कारण इलेक्ट्रॉनचे वस्तुमान प्रोटॉन व न्यूट्रॉन यांच्या वस्तुमानांच्या तुलनेत नगण्य असते. तसेच अणूचे एकूण वस्तुमान केंद्रकातील प्रोटॉन व न्यूट्रॉनच्या संख्येवर अवलंबून असते. त्यामुळे अणूचे वस्तुमान त्याच्या केंद्रकात एकवटलेले असते. दुसरे विधान. स्थायू पदार्थांना नियमित आकार व आकारमान असते. उत्तर. स्थायूमध्ये आंतररेणवीय बल अतिशय प्रभावी असते. त्यामुळे स्थायूचे कण एकमेकांच्या अगदी जवळ असतात व ते आपल्याला ठराविक जागी स्पंद पावत राहतात. यामुळे स्थायू रूप द्रव्याला निश्चित आकार व आकारमान असते. तिसरे विधान. सोडियम धातू नेहमी केरोसिनमध्ये बुडवून ठेवतात. कारण कक्ष तापमानाला सोडियम धातू अतिशय तीव्रतेने ऑक्सिजनशी संयोग पावतो. हवेतील ऑक्सिजन बाष्प आणि कार्बन डायऑक्साईड यांच्याबरोबर अभिक्रिया झाली असता तो पेट घेतो. सोडियम केरोसिनमध्ये बुडतो. केरोसिनबरोबर त्याची अभिक्रिया होत नाही, म्हणून सोडियम धातू नेहमी केरोसिनमध्ये बुडवून ठेवतात. प्रश्न तिसऱ्यातील ब प्रश्न. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 14 गुणांसाठी आहे हा प्रश्न. पहिला प्रश्न आहे.
सुबक आकृती काढा. मॅग्नेशियमचे इलेक्ट्रॉन वितरण अणु अंक 12. या ठिकाणी आकृती देण्यात आलेली आहे. प्रश्न दुसरा, मधुमेह व हृदयरोगाची कारणे कोणती? मधुमेहाची कारणे शरीरातील स्वादुपिंड या ग्रंथीतून पुरेशा प्रमाणात इन्सुलिन हे संप्रेरक स्रवले नाही की मधुमेह होतो. तसेच अतिलठ्ठपणा, व्यायामाचा अभाव, अतिप्रमाणात गोड. दुसरे आहे हृदयरोगाची कारणे व्यसने, धूम्रपान करणे, मद्यपान, उच्च रक्तदाब. ही हृदयरोगाची कारणे आहेत. प्रश्न तिसरा, आपल्या डोक्यावर किती दाब असतो आपणास का जाणवत नाही? उत्तर, आपल्या शरीरातील पोकळ्यांमध्ये हवा असते आणि रक्तवाहिन्यांमध्ये रक्तही असते. यांचा दाब वातावरणाच्या दाबाच्या विरुद्ध दिशेने क्रिया करीत असतो व तो त्याला संतुलित करतो. त्यामुळे आपणास डोक्यावरील दाब जाणवत नाही. प्रश्न क्रमांक 4, फरक स्पष्ट करा. धातू व अधातू यातील फरक स्पष्ट करायचा आहे. 1. धातूंना चकाकी असते, अधातू चकाकत नाही. 2. धातू वर्धनीय असतात, अधातू वर्धनीय नसतात. 3. धातूंना तन्यता असते, अधातूंना तन्यता नसते. 4. धातू उष्णता व विजेचे सुवाहक असतात, अधातू विषमता व विजेचे दुर्वाहक असतात. 5. धातूंची घनता उच्च असते, अधातूंची घनता कमी असते. प्रश्न 5, विद्युत चुंबक म्हणजे काय? त्याचे उपयोग लिहा. उत्तर, एखाद्या लांब स्क्रूवर विद्युतरोधी आवरण असलेली तांब्याची लवचिक तार कसून गुंडाळून त्या कुंतलातून विद्युत घटाच्या साहाय्याने विद्युत प्रवाह पाठवल्यास विद्युत प्रवाह चालू असेपर्यंत त्या कुंतलात चुंबकत्व निर्माण होते. त्यामुळे स्क्रूलाही चुंबकत्व प्राप्त होते. त्या ठिकाणी जागा पुरली नाही. विद्युत चुंबकचे उपयोग आहेत विद्युत क्रेन, विद्युत घंटा आणि विद्युत खेळणी यामध्ये विद्युत चुंबकाचा उपयोग केला जातो. प्रश्न क्रमांक 6, कलिलांचे वैशिष्ट्य लिहा. उत्तर, कलिल कण द्रावणात एकसारखे मिसळलेले असतात. कलिल कण नुसत्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. कलिल कण प्रकाश शलाकेचे काही प्रमाणात अपस्करण करू शकतात. कलिल कण हे निलंबन कणापेक्षा आकाराने लहान असतात. कलिल कण हे समांगी द्रावणाप्रमाणेच दिसते. प्रश्न क्रमांक 7, थोडक्यात टीप लिहा. आम्लप्रजन्य. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला या ठिकाणी 2 गुण होते. 7 प्रश्न 14 गुणांसाठी सोडवायचे आहेत. प्रश्न 4 अ, सविस्तर उत्तरे लिहा. 10 गुणांसाठी आहे हा प्रश्न. 5 प्रश्न सोडवायचे आहेत. प्रश्न क्रमांक 1, भूस्खलनाचे परिणाम लिहा. उत्तर, नद्यांना पूर येतात. नद्यांचे प्रवाह बदलल्यामुळे त्यांचे मार्ग बदलतात. धबधब्यांचे स्थानांतर होते. कृत्रिम जलाशय निर्माण होतात. माती दगडाखाली गावे गाडली जाऊन मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होते. प्रश्न क्रमांक 2, वायू प्रदूषणाचे रोखण्याचे उपाय लिहा. उत्तर, कारखान्यातून बाहेर पडणारा धूर तसाच हवेत सोडू नये. त्यातील दूषित कण हवा यंत्रणेचा वापर करून काढून घ्यावे. उदाहरणार्थ निरोधक यंत्रणा, गाळणी यंत्र यांचा वापर बंधनकारक असावा. घनकचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे. आण्विक चाचण्या, रासायनिक अस्त्रे यांच्या वापरावर योग्य नियंत्रण. तिसरा प्रश्न, धातूची झीज कशी रोखू शकतात? उत्तर, धातूंवर तेल, ग्रीस, वार्निश व रंगांचे थर दिले जातात. तसेच दुसऱ्या न गंजणाऱ्या धातूचा मुलामा दिला जातो. लोखंडावर जस्ताचा मुलामा देऊन लोखंडाचे क्षरण थांबवता येते. या क्रियांमुळे धातूंच्या पृष्ठभागाचा हवेपासून संपर्क तुटतो व त्यामुळे रासायनिक अभिक्रिया घडू न शकल्याने झीज होत नाही. प्रश्न क्रमांक 4, अणुभट्टी टीप लिहा. अणु ऊर्जेच्या वापराने मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती करण्याचे संयंत्र म्हणजे अणुभट्टी. अणुभट्टीमध्ये अणु इंधनावर केंद्रकीय अभिक्रिया घडून आणतात व अणुमधील केंद्रकीय ऊर्जा मुक्त करतात. प्रश्न क्रमांक 5, हृदयविकाराच्या झटक्यावरील प्रथमोपचारांची माहिती लिहा. उत्तर, ज्यावेळी एखाद्याला हृदयविकारामुळे हार्ट अटॅक येतो त्यावेळी अतिशय जलद गतीने त्याला योग्य उपचार करणे गरजेचे आहे. सर्वप्रथम 108 क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिका बोलवावी. रुग्ण शुद्धीवर आहे का हे तपासावे. रुग्णाच्या छातीवर दाब देऊन 1 मिनिटाला 100 ते 120 वेळेला
छातीच्या मध्यभागी दाब द्यावा. अशा दाबाची गती मिनिटाला किमान 30 वेळा असावी. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 8वीच्या वर्गाची सामान्य विज्ञान या विषयाची प्रथम सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.